एक महत्त्वाची बातमी समोर येते। सोलापूर सिद्धराम म्हेत्रेंकडून धमकी, महिला पदाधिकाऱ्यानं हा आरोप केलेला आहे। सिद्धराम म्हेत्रे यांनी धमकी दिलेली आहे असा आरोप केलाय। शिंदे शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याचा पक्षातील नेत्यांवरच हा आरोप आहे। म्हेत्रेंकडून गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असं अनिता माळगे यांनी म्हटलेलं आहे। अनिता माळगे शिंदेच्या शिवसेनेच्या महिला संपर्क प्रमुख आहेत। वरिष्ठांकडून झेडपीसाठी तिकीट म्हेत्रेंच्या दबावानंतर मात्र परत घेण्यात आलं असं अनिता माळगेंनी म्हटलंय। लाडक्या बहिणींनी डावललं आणि त्यानंतर काय होतं ही वेळ ठरवेल असं माळगे म्हणाल्या। खास माणूस जिल्हा परिषद लढवलं पाहिजे हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्हाला डायरेक्ट जीवे मारण्याची धमकी असतील, त्याचबरोबर ह्यांना उडवतो, ह्यांना असं करतो, त्यांना तसं करतो, ह्यांना ऑफिसच्या पायरी चढू नको म्हणून सांग असं म्हण। केवळ एक फक्त स्टेटस गेम चेंजर हे स्टेटस ठेवल्याबद्दल इतक्या मोठ्या पद्धतीनं आणि तुम्हाला डायरेक्ट दुधनीमध्येच गोळ्या घालून उडवलं असतो अशा पद्धतीनं साहेबांनी आमच्याविषयी वक्तव्य केलेलं आहे। तर कुठेतरी हे मला मनाला म्हणजे खंत वाटलेलं आहे की एक महिला पुढे येत असताना तिला पूर्णपणे दाबण्याचं काम इथं चाललेलं आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, आपण पाहतोय या ठिकाणी माळगेंनी जे आरोप केले त्या संदर्भातली ही प्रतिक्रियाही आपण ऐकली। नेमकं काय घडलेलं होतं, काय अपडेट या संदर्भात? सेजल, आपण पाहिलं की खरं तर शिवसेना शिंदे गटाकडून महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख म्हणून अनिता माळगे या काम करतात आणि त्यांच्याच माध्यमातून खरं तर सिद्धराम म्हेत्रे यांचा पक्षप्रवेश जो आहे तो काही महिन्यांपूर्वी शिवसेनेमध्ये झालेला होता। स्वतः एकनाथ शिंदे यांनी देखील त्या पक्षप्रवेशासाठी उपस्थिती लावली होती। मात्र असं असताना आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये अनिता माळगे ज्या आहेत त्या बोरामणी गटातून इच्छुक होत्या आणि त्यांचा एबी फॉर्म देखील एकनाथ शिंदे यांनी दिल्याचा त्यांनी दावा केलेला आहे। मात्र सिद्धराम म्हेत्रे आणि त्याचबरोबरीने त्यांचे लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी दोघांनी मिळून हा एबी फॉर्म जो आहे तो माघारी घ्यायला लावला, शहाजीबापू पाटलांवर दबाव आणला आणि त्याचबरोबरीनं सातत्यानं दम देत असल्याचा देखील आरोप त्यांनी केलेला आहे आणि या संदर्भातले पुरावे देखील आपल्याकडे आहेत आणि ते देखील आम्ही लवकरच सादर करू आणि या संदर्भातली पुढची भूमिका ठरवू। मात्र सिद्धराम म्हेत्रे हे खरं तर माजी गृहराज्यमंत्री राहिलेले नेते आहेत, मोठे नेते आहेत, अक्कलकोटचे आमदार राहिलेले आहेत। मात्र त्यांनी गोळ्या घालून जेवे ठार मारू किंवा गाडीखाली चिरडू अशा पद्धतीचा सातत्यानं दम दिल्याचा आरोप जो आहे तो या अनिता माळगे यांनी केलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच शिवसेना शिंदे गटामध्ये लाडक्या बहिणीच आता जड झाल्यात का किंवा लाडक्या बहिणींनाच आता कुठेतरी पक्षातील नेत्यांकडून दाबलं जाते? सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी।